कोल्हापुरातील कांजारभाट वसाहत मोतीनगर एसएससी बोर्ड परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी दारूच्या भट्ट्यांवर पहाटेच्या सुमारास स्थानिक गुन्हेन्वेषण शाखा आणि राजारामपुरी पोलीस ठाण्यानं संयुक्त कारवाई केली। या कारवाईत सुमारे 1,53,000 रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला। तसंच 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। यात 3 महिलांचा समावेश आहे। स्थानिक गुन्हे शाखा आणि राजारामपुरी पोलिसांनी कोल्हापुरातील कांजारभाट वस्तीत संयुक्त कारवाई करत दारू तयार करणाऱ्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 1,53,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करत 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला। यामध्ये शीला राकेश माटुंगे, राजश्री धर्मेंद्र बागडे, कल्पना विजय मिणेकर, संदीप मेहबूब बागडे, विजय क्रांती अंभोरे यांचा समावेश आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि राजारामपुरीचे पोलीस विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक स्पेश इंगळे, अंमलदार संतोष बर्गे, विशाल खराडे, मीनाक्षी पाटील यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी केली आहे।